हरे जय जय राम कृष्ण विठ्ठल बरवा तू आम्हा
वापर खुमा देवी वर सर्व सुखाचे आगर 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 वापर खुमा देवी वर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर वापर खुमा देवी वर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम देखिला से माती खाता डावियाने बांधी माता डावियाने बांधी माता डावियाने बांधी माता देखिला सीमाती खाता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता मात खाता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता देखिला सीमाती खाता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता गाळी घेऊन कांबळी काठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी जाळी घोंगडी कांबळी काठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ देव झाला त्यांचे बाळ देव झाला त्यांचे बाळ मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ देव झाला त्यांचे बाळ देव झाला त्यांचे बाळ गाळी घेऊन कांबळी काठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी गायवळी वेणू पाठी काळी घेऊन कांबळी काठी
गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी, देव धावे पाठोपाठी. जाळी घेऊन कांबळीसाठी गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी. गाई घेऊन कांबळी काठी, गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी, गाई वळी वेणू पाठी. उंचीलाही सारखे कलर लय सारखे देखिला सीमाती खाता, देखिला सी माती खाता, देखिला सी माती खाता, देखिला सी माती खाता, देखिला सी माती खाता, देखिला सी
दावियाने बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता माता जाळी घेऊन कांबळी काठी काठी जाळी घेऊन कांबळी काठी देखिलासी माती खाता देखिलासी माती खाता देखिलासी माती खाता खाता देखिलासी माती खाता दावियाने बांधी माता दावियाने 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 बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी दावियाने बांधी माता दावियाने बांधी माता बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी काठी जाळी घेऊन कांबळी काठी गाईवळी वेणू पाठी गाईवळी 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 वेणू पाठी गाईवळी वेणू पाठी गाईवळी वेणू पाटी गाईवळी पुढं सरकून घ्या मध्ये जागा नका ठेव सरका थोडं पुढं गाईवळी गाईवळी वेणू पाठी गाईवळी गाईवळी गाईवळी
बळी वेणू पाठी गाई बळी वेणू पाठी जाळी घेऊन कांबळी काठी जाळी घेऊन कांबळी काठी गाई बळी वेणू पाठी वेणुपाठी वेणुपाठी गाई बळी गाई बळी गाई बळी गाई बळी गाई बळी गाडी घेऊन कांबळी काठी टाळे वाजवा म्हणा विठ्ठल विठ्ठल बसणारी मंडळी. झाला शेवट काल्याचंच कीर्तन आहे म्हणा.
झाली श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री सद्गुरु देखील अशी माती खाता देखील अशी माती खाता दावे आणि बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणूपाठी मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणूपाठी का म्हणे भक्तासाठी तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठोपाठी जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणूपाठी वाणुरंगा करू करू प्रथम नमन करे चरणा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या माझा पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या देखील अशी माती खाता दवे आणि बांधी माता जाळी घेऊन कांबळी काठी गाई वळी वेणूपाठी श्रवंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून ध्यानावस्थेमध्ये भगवंतानी गोकुळामध्ये काही लीला केल्या त्याची आठवण करून देऊन त्यावर समीक्षा करतात. विठ्ठल पुन्नरी हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याचा आज शेवटचा अशा प्रकारचा दिवस आहे. बाबांच्या आज्ञेनं कलेची सेवा माझ्याकडे आलेली आहे.
तेव्हा या सेवेनिमित्त तुकोबारायांचा काले प्रकरणातील असलेला अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. जे अंतरंग भक्त आहेत, भगवंताच्या अगदी जवळ असलेले भक्त आहेत, ते ध्यानावस्थेमध्ये भगवंताशी वार्तालाप करत असतात. तुकोबाराई स्नान झालेले, डोळे झाकलेले आहेत, पांडुरंगाला समोर अशा प्रकारचं उभं केलेलं आहे. तुकोबारायांनी नाव घेतलं की देव उभा राहत असे. नाव घेता पुढे उभा जग जेठी, अशा प्रकारचं ध्यान. आणि मग त्यांच्यामध्ये भगवान हसलेले आहेत. तुकोबाराय म्हणतात, देवा ओ देवा, ओ पांडुरंगा. भगवंतांनी संकेत केलेला आहे, बोला काय म्हणायचंय तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला आठवतं का? आठवतं का? भगवान म्हणतात, मला आठवतं, मला सगळं आठवतं, सगळ्याचं आठवतं, सगळ्या कालातलं आठवतं, सगळ्या देशातलं आठवतं. ज्याला सगळ्या कालातलं, सगळ्या देशातलं, सगळ्याचं सामान्य विशेष आठवतं, त्याचंच नाव देव आहे. वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन अन्यहं वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परन्तप बहूनि मे वेत्तितानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परन्तप. भगवान म्हणतात, मला सगळं आठवतं, सगळ्याचं आठवतं, सगळं आठवतं आणि सगळ्याचं आठवतं. मला आठवत नाही असं काहीच नाही. बरं, तो विसरतच नाही. जो विसरत नाही त्याचं नाव देव आहे. जो विसरलेला आहे त्याचं नाव जीव आहे. ज्यांनी विसर घालवलेला आहे त्यांना संत म्हणावं. विठ्ठल काल्याचंच कीर्तन आहे, भगवंताच्याच लीला काल्याच्या कीर्तनात. तसं सगळ्या कीर्तनात भगवंताच्याच लीला सांगाव्या, पण आता कमीत कमी त्या मर्यादित होऊन काल्याच्या कीर्तनात आलेले आहे. तेव्हा काल्याच्या कीर्तनात तरी नको दुसरं काही. देवाला सगळं आठवतं. याच्याविषयी एक दृष्टांत सांगतो आपण. लहान असताना भगवान रांगत असतानाचा एक प्रसंग घडलेला आहे. भगवंतांनी गोकुळामध्ये आल्यानंतर सगळ्या गोकुळवासियांना वेध लावला होता. सगळ्यांची चित्त आपल्याकडे आकर्षून घेतलेली होती. त्यामुळं गोकुळात कृष्णाशिवाय दुसरा विषयच नव्हता. एक विषय तो सकाळांचा हरी. हे संक्रांती निमित्त की काय एका ठिकाणी सगळ्या गोकुळातल्या महिला बसलेल्या होत्या. त्या दिवशी जिच्याकडं बसलेल्या होत्या तिने गावातल्याच नाही, वस्तीवरल्या पण बोलवलेल्या होत्या. सगळ्यांना बोलावलेलं होतं. सगळ्याविषयी तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम होतं, कारण सगळ्या देवाच्या भक्त होत्या. जे देवाचे भक्त असतात त्यांच्या अंतःकरणात देवाच्या सगळ्या भक्ताविषयी काय असतं? आवडे देवाशी एका प्रकार नामाचा उच्चार. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांचा हृदयी कळवळा. महाराज हे नाथ महाराजांचा अभंग आहे, पण याचं प्रत्यक्ष अशा प्रकारचं प्रतिबिंब तुकोबारायांच्या ठिकाणी उठलेलं दिसतंय. आपण पारायण करतो, प्रत्येक अभंगाचं चिंतन केल्यानंतर वैष्णवाविषयी तुकोबारायांच्या अंतःकरणात किती कळकळ आहे हे लक्षात येतं. जे वैष्णवच नाहीत, ज्यांनी गळ्यात माळ घातलेली नाही, जे परमार्थाला लागलेले नाही, महाराज आशा करता गाथ्यात फार थोडे अभंग आहेत. 3/4 अभंग, 75% अभंग हे ज्यांच्या गळ्यात माळ आहे. जे आळंदी पंढरीची वारी करतात, जे गाथ्याची पारायण ज्ञानेश्वरीची पारायण करतात, त्यांच्याच करतात. तुम्ही बघा, थोडंसं अंतर्मुख होऊन पहा. हे सगळे अभंग आपल्या करतायत, आपल्या करता.
आता आपल्याकरता काय करायचं बा कोणी म्हणेल, पिष्ट पिष्टन्याय काय कशा करतो परमार्थाने केला असेल. अजे परमार्थाला लागलेले नाही त्यांच्याकरता ठीक आहे बा, म्हणजे परमार्थाला लागलेले त्यांच्याकरता कशा करता अभंग आहे. तर तेच परमार्थाला लागलेले आहे त्यांच्याविषयीचाच जिव्हाळा तुकोबाऱ्यांच्या अंतकरणात जास्त आहे. तुकोबाऱ्यांची ही अपेक्षा दिसते की तर बाकीच्यांनी तर स्वतःचं वाटोळ केलेलंच आहे, पण कमीत कमी इकडं आलेले जे आहेत त्यांचं तरी वाटोळ होऊ नये. त्यांचं काय व्हावं, चांगलं व्हावं, चांगलं व्हावं. आणि मग चांगलं होण्याकरता जे बोलावं लागेल ते तुकोबर आहे. बोललेले आहेत, अगदी कठोर होऊन बोललेले आहेत, पण त्या कठोरतेमध्येही जैसे मातेच्या कोपी थेकुली प्रेमाती आई रागावून कधी कधी मुलाला मारत असते, पण मारत असताना सुद्धा त्या मारण्यातही तिच्या अंतकरणात त्याच्याविषयी काय आहे, प्रेम आहे. प्रेम सगळ्या गवळणीला बोलवलेलं होतं. काय हळदी उंदी लावलं असेल, काही खायला दिलं असेल. त्यावेळेला चहा तर नव्हताच चालत म्हणा, चहाची गरजही नव्हती. गोकुळामध्ये होते, दह्या दुधाचे त्या ठिकाणी पूर अशा प्रकारचे होते, म्हणून दही काही काही तिनं सगळ्याला वाटत होती. आणि मग चर्चा कृष्णाविषयी चालली होती. त्या गवळणीमध्ये 3 प्रकार होतेच. काही भगवत स्वरूपाला जाणणाऱ्या होत्या, काही भगवत स्वरूपाची प्राप्ती व्हावी अशा प्रकारची अतीव इच्छा असणाऱ्या होत्या, काही थोड्या इच्छा असणाऱ्या होत्या. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र. सगळ्यांचं कृष्णावर प्रेम होतं. तेव्हा जी भगवत स्वरूपाला जाणणारी होती तिनं सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगावी म्हणून तिनं सांगितलं, हे पा आपण सगळेच कृष्णावर प्रेम करतोय, सगळ्यांना कृष्ण आवडतोय. सगळ्यांना कृष्ण आवडतोय नाही, सगळ्यांना कृष्णच आवडतोय. महाराज भक्ताला देव आवडावा एवढं नाही, भक्ताला देवच, हा च देवच आवडावा. याचा अर्थ असा आहे की देवाशिवाय नावडे जन धन माता पिता बाकीचं काही आवडू नये. वैष्णव तो जया मायावरी माया नाही अनेक प्रमाण जन. तर देवा, पण मला तुम्हाला हे सांगायचंय की कृष्णावर प्रेम करत असताना, कृष्णाची भक्ती करत असताना, कृष्णाचं चिंतन करत असताना तुम्ही ही चूक करू नका. सगळ्यांची कानी स्फरली म्हणले, आता आम्ही काय चूक करतो बा? कोणती चूक करू नका की कृष्णाला तुम्ही नंद आणि यशोदेचा पोरगा आहे असं मानण्याची चूक करू नका. सगळ्यांना आश्चर्य वाटलं नव्हतं, कारण सगळ्याच काय मानत होत्या, कृष्ण नंद यशोदेचा मुलगा आहे म्हणून नंद नंदन, यशोदा नंदन, अशा प्रकारचं त्याला म्हणायच्या. आता हे ऐकल्यानंतर तिथं वस्तीवर राहणारी एक गवळण आलेली होती. तिला बऱ्याच दिवसापासून तसं वाटत होतं, पण तिला वाटलं बुवा आपण लहान्या तोंडाने मोठा घास कसा घ्यायचा. मग ती एवढं तिला मिळाल्यावर तिचं काही राहावलंच नाही. अंतरीचे धावे ती मोठ्यानं म्हणले, अगं बाई मला तर किती दिवसापासून असं वाटत होतं, पण म्हणलो कसं काय म्हणावं. ते सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. बाकी त्याने विचारलं, तुला काहून असं वाटत होतं? मला ते बाकीचं तसलं काही ब्रह्मज्ञान ठेव तसलं काही कळत नाही. माझा आपला सहज हिशोब आहे की जन्मलेलं मूल वडीलनी एकतर आईकडे जातं, नाही तर बापाकडे मामाकडे वगैरे त्याच्या परंपरेत कुणासारखं तरी असतं. हे बघा ना, नंद बाबा गोरे पान आहेत. मी त्यांच्या वडिलालाही जाणते, ती हे गोप यशोदा मैया गोरी पान आहे, तिच्याही घरचे. म्हणून मला असं वाटत होतं की आपला निपुत्रिकपणा झाकून राहण्याकरता यांनी कुठून तरी उचलून आणलेलं असलं पाहिजे असं मला वाटतं. परिस्थितीचं काही खोटंही नव्हतं, पण ते यांनी उचलून नव्हतं आणलेलं, दुसऱ्यांनीच उचलून तिथं आणून ठेवलं होतं. अर्थात हे त्यांनाही माहिती नव्हतं.
माझा मुलगा आमचा मुलगा म्हणून त्यांचं खूप प्रेम होतं त्याच्याकरता. त्याच्यावर वात्सल्य भावाने प्रेम करण्याकरता अख्खा जन्म त्यांनी तपश्चर्येमध्ये घालवलेला होता. आणि मग महाराज ह्या असल्या बातम्याला पत्रिका फित्रिका नाही छापावं लागत. कोणाला सांगू तुला संध्याकाळपर्यंत अख्खं गोकुळ अशा प्रकारचं त्या बातमीनं पसरलं ना. संध्याकाळी यशोदा माता अंगणामध्ये तुळशीच्या कट्ट्याजवळ बसलेल्या होत्या. आणखीन काही गवळणी गप्पा मारायला आलेले आहे. समोर कृष्ण रांगतोय आणि तेवढे तिच्या दासीनं तिच्या कानात सांगितलं की लोकात अशी चर्चा चालू आहे की कृष्ण हा तुमचा औरस पुत्र नाही, तुम्ही कुठून तरी. आणि त्याला कारण देतात की तुम्ही सगळे गोरे आहात आणि तो सावळा कसा आहे. तो नेमका कसा आहे ते बी काय म्हणजे हे वर्णन करणाऱ्यांनी सुद्धा त्याला कुठं काळा म्हटलंय, कुठं सावळा म्हटलंय, तर कुठं निळा म्हटलेलं. ते जरी म्हणजे आघाडी किंवा युतीतले असले तरी वेगवेगळेच ना. या बातमीने जसं काही डोंगर कोसळावा डोक्यावर असा आघात झालेला आहे यशोदेचा. आणि तिची इच्छा नसताना सुद्धा अश्रू तिच्या डोळ्यातून बाहेर बोलणं अशा प्रकारचं स्फुटत नाही. कृष्णाने पाहिलेलं आहे आई रडायला लागलेली आहे. रांगत रांगत तो गेलेला आहे. तिच्याच मांडीचा आधार घेऊन उभा राहिला. एवढे एवढे हाताने तिचे काय पुसले, डोळे पुसले आणि आईला विचारलं आई तू का गलल होती. एवढीच आई वडिलाची अपेक्षा असते महाराज, एवढीच अपेक्षा असते. जन्मभर त्यांनी मुलाकरता सगळे कष्ट केलेले असतात, हाडाची काढं केलेली असतात. फक्त शेवट पोरांनी विचारावं, विचार बाबा जेवले का, एवढं फक्त विचारायचं. हे हरामखोर म्हणजे पुन्हा विचारणार तेवढं सुद्धा विचारित नाही महाराज, तेवढं सुद्धा विचारित नाही. विचारावं ज्यांना आहेत आई बाप भाग्यवान आहे ते. महाराज आई वडिलांना सांगा, विचारा तुम्हाला काही त्रास होतोय का, काही लागतं का तुम्हाला. म्हाताऱ्याला काय लागतं महाराज, फक्त एवढंच लागतं विचारावं पोरांनी, एवढंच लागतं, एवढंच लागतं. आणि असे असले तरच जवळ ठेवत जा. महाराज किती 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 यशोदेला आनंद झाला. तसं त्या कृतीमुळं यशोदेने त्याला उचललं आणि छातीला घट्ट दाबून धरलं. तिचा शोक निघून गेलेला आहे. त्याला पुढा उभा केलं. त्याने सांगितलं आई सांग ना तू का लढली. तिने सांगितलं कृष्णा गावातले लोक म्हणतात की तो आमचा पोरगा नाही. असं का बरं म्हणतात. मी तुमचा नाही असं म्हणण्याचं कारण काय आहे. सांगितलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुझा बाप गोरा आहे, मी गोरे आणि तू काळा कसा. तो म्हणला आई खरं तर मी जन्माला आलो ना तेव्हा तो यासारखा गोरा पाण होतो, गोरा होतो. हा मग काळा कसं काय झाला. रात्री अंधारात माझा जन्म झाला, तुला झोप लागलेली, बाकीचे सगळे झोपले. जन्माला अंधारात खेळल्यामुळं मग ते चिकटून गेला. लहान मुलं काय बोलतात त्याहीपेक्षा बोलतात याचंच कौतुक असतं आई बापाला. पण मग यशोदेला तो प्रसंग आठवला. महाराज खरंच भाई खरंच याला मी जन्म दिला, पण त्याला जन्म देताना मी काय होते झोपलेले होते. बाई बाकीच्यांना किती त्रास होतो, दवाखान्यात घेऊन जावं लागतं. बरंच ते जर आत असलं तर तिचा नवरा, तिचे आई बाप, सासू सासरे असे एवढेले तोंड करून बाहेर बसलेले असतात. काय होतंय काय नाही, काय होतंय हे केलं की मग हा करतात. पुन्हा दुसऱ्या क्षणाला दुसरं तिला आश्चर्य वाटलं. मला कळत नाही याचा जन्म याला कसं काय आठवत असेल. जन्म रात्री जन्मलो, अंधार होता, तुला झोप लागली होती, जन्मलेलं पोरं एवढं कोण.
म्हणून तिनं विचारलं, कृष्णा तुला जन्म देणारी तुझी आई मी आहे. मला खरंच तुझा जन्म झोप लागली होती त्यावेळेला आठवत नाही, पण तुला कसं काय आठवतो रे? तो म्हणला आठवायचं जाऊ दे आई. अरे जाऊ दे कसं काय, तुला कसं काय आठवतं? तो म्हणला मला माझा जन्म आठवतो असं नाही, मला तुझा जन्म आठवतो, तुझ्या बापाचा सुद्धा आठवतो. सांगू का तुझं म्हातारं कुठं कधी किती वाजता जन्मलो? त्याला आठवत नाही असं काहीच नाही महाराज, त्याला सगळंच आठवतं. आणि ते यशोदेचंच आठवतं नाही, आपल्या पप्पाचा जन्म सुद्धा त्याला काय केलंय, रात्री दिवसा अंधारात उजेडात सगळं 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 हेले म्हणतात. देव असं कसं काय आमच्याकरता करतो? देव तुझ्याकरता वेगळं काहीच करत नाही, जे करतोय ते तूच अशा प्रकारचं केलेलं आहे, तू केलेलं आहे महाराज. आपणच केलेलं आपल्याला काय होतं, भोगावं लागतं. जे आपण केलंच नाही ते आपल्याला भोगावं लागत नाही. जर भोगावं लागत असलं तर समजावं. म्हणून न लगे रुसावे आणि का होता आपल्या संचिता वाचोनिया संचिता. तेव्हा भगवान म्हणतात, अहो तुकोबाराय मला सगळं आठवतंय, तुम्ही कोणत्या विषयी आठवतं का म्हणतात. तुकोबाराय म्हणतात, नाही हो ते बाकीचं मला माहिती आहे, पण ते महाराज तुकाराम महाराजांनी काय अहो आजच्या दिवशी काय वाटलं की ज्या ज्या लीलेमध्ये देवाची फजिती झाली अशा लीलेची आठवण करून दिली. काय एखाद्याला आठवण करून जीवनामध्ये असे प्रसंग घडतात, कधी अनुकूल असतात कधी प्रतिकूल असतात. मग भेटल्यानंतर काही प्रतिकूल प्रसंगाचं आठवण करून द्यायची असते का? त्याचे बाकी बाजूला ठेवायचे असतं. त्याचा उदो आपलं चांगलं ह्याच्यातच करायचं असतो. तुमचे बाप किती मोठे, तुमचे आजी किती, तुम्ही कसं काय केलं, कोणाकोणाचं खाल्लं ते नसतं सांगायचं. आठवतं का? कशाविषयी बोलता अभंगाच्या प्रथम चरणात? देखिला सीमाती खाता, देखिला सीमाती खाता, देखिला सीमाती खाता, देखिला सीमाती खाता, तो प्रसंग आठवतो तुम्हाला? कोणता प्रसंग? देखील अशी माती खाता, तू माती खाता असताना ज्या वेळेला बाकीच्यानी पाहिलं तो प्रसंग नाही का? दोन प्रसंगाची आठवण करून देतात. एक तर देखील अशी माती खाता आणि दुसरा दावियाने. हे एका वेळेला नाही घडलेलं, तो प्रसंग वेगळा आहे आणि तो प्रसंग वेगळा आहे. भगवंतांनी गोकुळामध्ये ज्या लीला केलेल्या आहेत, काही संक्षिप्त रूपाने निळोबारायणी त्याचं हे केलेलं आहे. त्यामध्ये कपट्या मावळ भटा दिले पिढेदार, कपट्या मावळ भटा दिले पिढेदार, पुतनावे
स्तन उखळी बांधिता उपटिले विमळार्जुन भक्षुनी मृत्तिका वदनी दाविनी भुवने भक्षुनी मृत्तिका वदनी दाविनी भुवने कपट्या मावळ भटा दिले पिढेला. ही कथा भागवतामध्ये नाही. कपट्या मावळ भटाला दान दिलेलं ही कथा भागवतात कसं काय नाही. मग संत वाङ्मयात कसे सगळ्याच कथा भागवतात आलेल्या नाहीत. कारण भागवतकारावर जबाबदारी होती वेळेची. तेवढ्याच वेळात, कारण त्याच्याकडे 7च दिवस होते. 7 दिवसात मुक्त 7 दिवसात होतील तेवढ्याच कथा सांगता आल्या ना. म्हणून मग काही ठराविक सांगितलं, काही सोडून दिल्या. ह्याने सगळ्या पाहिलेल्या, त्याच्यामुळं मग याने त्या पण अशा बऱ्याच कथा आहेत त्या संत वाङ्मयात आलेल्या आहेत आणि भागवतात. काय सोशिली पोतना विषय पाजिताची दुसरी लीला आणि उखळी बांधिता उपटिले विमला अर्जुन ही तिसरी आणि भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवन. ह्या दोन लीला या अभंगात तुकोबाऱ्याने त्याची आठवण करून दिलेली आहे. म्हटले तुम्ही माती खात असताना ज्या वेळेला पाहिलं, खरं पहिल्यांदा पाहिलं ते गोपाळाने पाहिलं. हे गोट्या खेळत होते. गोकुळातल्या गल्लीमध्ये गोट्या खेळत होते. गोट्याचा खेळ पूर्वी गोट्या नाही, आमच्या काळात सुद्धा गोट्या फार खेळायचे पोरं महाराज. मी चांगल्या गोट्या खेळलेलो लहानपणी. तिथपर्यंत त्या दिवशी ओढलो गोट्या. आता राहिलंच नाही. आता ते 3 तिकडं तेवढाच खेळ राहिलाय. बरेच मैदानी खेळ कालाच्या ओघामध्ये कमी झाले. तर गोट्या खेळत होते. आता खेळायचं म्हटल्यानंतर 2 गट तर करावेच लागतात. 2 गट करायचे म्हटलं की दोन्ही गटाचे मुख्य पाटीलच लागतात, तर त्याच्यात मजा येते. कोणता का खेळ असत नाही. त्याच्यामुळं एका गटाचे मुख्य कृष्णा पाटील आणि दुसऱ्या गटाचे मुख्य बळराम पाटील असे दोघं. त्यांनी ते गडी वाटून घेतलेले. कोणी घ्या तीळ, कोणी घ्या तांदूळ, असं करून ते. मग पहिलं कोणाचं खेळ ते हे केलं उन्हाळी पावसाळी. त्याच्यात बळीरामाचा जिंकला. मग त्यांच्याकडे खेळ सुरू झाला. यांचे सगळे पोरं त्यांच्या खेळावर लक्ष देऊन होते. खेळ चालू होता. सगळे खेळात गुंगलेले आहेत. आपल्याकडं कोणाचंच लक्ष नाही असं याला वाटलं. सगळे खेळात गुंगलेले आहेत, आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही. पण ते गोपाळ होते महाराज. ते आळंदीला आलेले नव्हते, ते गोपाळ होते. काय फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात? आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे. ते खेळतात आणि आपणही खेळतो. पण आपण कुठला बी खेळ असला, सप्त्याचा बी खेळ असला तरी त्याला विसरतो. म्हणजे प्रपंचाच्या खेळात त्याला विसरतो, याच्यात आश्चर्य नाही. सप्त्याच्या खेळात सुद्धा त्याला विसरतो. आणि ते संसाराचा खेळ असला तरी त्याला विसरत नव्हते. भक्तांचं हे आहे, विसरत न विसरणं. आठवणं हा भाग महत्वाचा नाही, न विसरणं हा भाग महत्वाचा आहे. तुझा विसरण व्हावा, तुझा विसर नको माझी जीवाशी. आपल्याकडं कोणाचं लक्ष नाही असं पाहिलं आणि त्यांनी त्या गल्लीमध्ये असा एवढा मातीचा खडा, ज्या मातीला गोपीचे गोपाळाचे पाय लागलेले, पदस्पर्श झालेला आहे. आणि त्या पदस्पर्शाने जे रज अत्यंत पवित्र अशा प्रकारचा झालेला आहे, असा तो माती. तुम्ही आजही जरी गोकुळात गेले ना, आजही गोकुळात गेले की तिथं बरं नाही मट्टी खावावर हसो, माती खायलाच लावतात तिथं. मट्टी खावावर हसो.
भगवंताचे चरण स्पर्श, गोपिकांचे चरण स्पर्श त्या मातीला झालेले आहेत. आणि ज्या मातीला महाराज संतांचे चरण लागलेले असतात, आपण सोडा भगवान शंकर त्या रजाचं काय करतात, वंदन करतात. चरणीचे नाचती कीर्तनी, यानं तोंडात टाकलं, नुसता वंदन नाही केलं, तोंडात टाकलं. पोरांनी पाहिल्याबरोबर खेळ दिला सोडून आणि पळाले. कुठं पळाले? यशोदा मैयाला सांगायला. यशोदा मैयाला म्हणजे त्यांना कृष्णाला सांगता येत नव्हतं का? त्यांना चांगला माहिती होता कृष्ण. त्याला माहिती होतं की आपण जर याला सांगायला लागलो तर आपल्या तोंडात हा माती घातल्याशिवाय राहायचं नाही. नंद बाबाकडेही गेले नाही, तो फक्त ऐकत होता यशोदा मातेचं. त्याला रागावायची, त्याला शिक्षा करायची ती कोण? फक्त यशोदा माता. बाकीचे तर कोणी त्याच्यावर कोणाचा अंकुशच नव्हता महाराज. म्हणून धावतच गेले. यशोदा मैया काही काम करत होती. मैया 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 काम करता करता तिनं विचारलं, का रे बरोबर मैया? कृष्णाने काय केलं? काय केलं? चोरी केली कोणाकडं? नाही मैया. भांडणं केली कोणाबरोबर? नाही मैया. राक्षस मारला एखादा? नाही मैया. आज निराळाच पराक्रम केलेला आहे. काय केलं? काय केलं? त्यांनी सांगितलं, कृष्णाने माती खाल्लेली आहे. माती खाल्ली म्हणल्याबरोबर मग यशोदेनं हातातलं काम जागीच सोडलं महाराज, जागीच सोडलं. कारण पहिल्यांदाच खाल्ली. जर नेहमी खाल्ली, जर सवय लागली महाराज, सवय मोडणं लय अवघड आहे, लय अवघड आहे, लय अवघड, लय अवघड आहे. तंबाखू खायच्या ज्याला सवय लागलेली आहे ना, ते बायको सोडून देतात घरी, पण तंबाखू बरोबर घेऊन येते. हसण्याकरता नाही सांगत, सवय लागल्यावर. म्हणून तर ते मन पडलेले. आदत से मजबूर, आदत से. आता एकादशीला आपण भाकरी खातो का? नाही का? तरी पण तंबाखू खाणारे एकादशीच्या दिवशी सुद्धा, त्यांच्या बापाने सांगितलं का एकादशीला तंबाखू चालते म्हणून. जर एकादशीला भाकरीच चालत नाही, तंबाखू कशी काय चालत असेल? ते चालते का नाही हे विचारतंय कोण? कशाला विचारायचं? आणि बरं असं नाही की माळ नाही घातलेली किंवा नवीनच माळ घातलेली ते खातात, परंपरेतले. का सवय लागली, त्याच्यामुळं सवयच न लागणं सगळ्यात चांगलं महाराज. आई बापाचं हे कर्तव्य आहे की मुलाला वाईट सवयी लागू नये आणि मुलाला चांगल्या सवयी लावा. आई बाप म्हणून आई बापाचं हे कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य ज्याला सांभाळणं होत नसेल त्यांनी सरळ पिंपळावर बसावं. काही सांकेतिक शब्द आहे, तुमच्या लक्षात आलं ना? हा. पण मग आता लक्षात येऊन काय उपयोग आहे? सगळे दिवे लागले. पण तरी ज्यांचे नाही लागलेले त्यांनी घ्यायला काय. सवय मोडणं अतिशय कठीण आहे. पहिल्यांदाच खाल्लेलं आहे महाराज. यशोदा मैयानी दांडाच हातात घ्या. हाती घेऊनिया काठी शिकविते श्रीपती. 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 यमुनेची माती काशी, यमुनेची माती काशी. खाशी खा का का हरी तुकोड्या करू नको माझे बाबा बा. 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 माझे बाबा बा, माझे बाबा. यशोदा मात्याने काठी दंडा घेतलाय. दंड हा अत्यंत मनुस्मृतीमध्ये दंडाचं वर्णन करण्याकरता 3 अध्याय घातलेले. 3 अध्याय. अतिशय दंड महत्वाचा आहे महाराज. दंड कमी झाला म्हणून अनाचार असेल, भ्रष्टाचार असेल, अत्याचार असेल, हे सगळे बोकाळले
त्याचं कारण काय आहे? दंड. पूर्वी असं चौकात त्याला फासावर लटकायचे एखाद्याने कायद्याच्या विरोधात जर काम केलं तर, आणि ते सगळ्यांनी पाहिलं की चर व्हायचं. कोणा त्याच्या मनात सुद्धा येत नसे ते तशा प्रकारची गोष्ट करायची. अलीकडे असं झालंय महाराज, एकतर तवाच काय होत नाही, दंड होत नाही. आणि दंड होतो तोपर्यंत ती क्रिया सगळे लोक विसरून गेलेले असतात. तेही ज्याला काही देता येत नाही त्याला होतो. अवघड काम झालेलं. असं दंड महत्वाचा आहे, दंड महत्वाचा आहे. म्हणून पूर्वी आई वडील पण दंड करायचे, शाळेत शिक्षक पण दंड करायचे. ज्यांच्या हातामध्ये समाजाचं पालकत्व असायचं त्यांच्या हातामध्ये दंड असायचा. आज परिस्थिती बदललेली आहे. आई बापही आज मुलाला दंड नाही करू शकत. मास्तरही दंड केला आणि तो दंड केलाय असं सिद्ध झालं, कायद्याने तो काय ठरतो? गुन्हेगार ठरतो. कायदे करणारे काही सर्वज्ञ नाही ना. अपार प्रेम आहे कृष्णाविषयी यशोदेच्या अंतःकरणामध्ये. प्रेमाचीच अशा प्रकारची भिक्षा देवाकडे तपश्चर्या करून मागितलेली आहे. तरीही पण आई आहे आणि मुलगा आहे तर त्याला अशा प्रकारचं सवय लागू नये म्हणून यशोदेने दंडा घेतलेला आहे. आता त्याला माहिती होतं कोर्टात गेले तर समन्स येण्याशिवाय राहणार नाही, येणारच. त्याच्यामुळं त्यांनी सगळी तयारी करून दिली. त्याला काही वकील वगैरे लावावा लागत नव्हता, कारण तो सगळ्या वकिलाचा बाप आहे. त्याला दुसरा वकील लावायची काय गरज. आलेले आहे सगळे अधोभोवती उभा राहिलेले आहेत. कृष्णाला समोर घेतलेला आहे आणि पहिला प्रश्न, कृष्ण म्हणला, आई तू एवढ्या पंचम स्वरात म्हणजे तार सप्तकात मला काय ऐकू येत नाही का? काय कृष्णा असं म्हणलं तरी मला ऐकू आलं नसतं. एवढे उंच स्वरात. कृष्णा मी गंभीर आहे. चांगलं आहे, गंभीर असलंच पाहिजे माणसाने, गंभीर असलं पाहिजे, त्याच्याबद्दल मला नाही. पण मग तू एवढ्या उंच स्वरात. कृष्णा आता तिलाही माहिती होतं ना की हा असाच बोलण्यामध्ये महाराज मूळ विषयापासून समोरच्याला काय करतो, भरकटून टाकतो. कृष्णा माझ्या प्रश्नाचं तू उत्तर दे. म्हणजे प्रश्न विचार ना. कृष्णा तू माती खाल्लीस? हे काही विचारणं झालं होय? हे विचारणं झालं का? माती कोणी खाता का? तू म्हणलीस बा लोणी खाल्लं का? खाण्याची वस्तू आहे. तू म्हणलीस बा नुकती हलवता हलवता खाल्ली का? काही लहान पोराशिवाय हलवायला कोणी बसत नाही. आणि मग प्रयोजन अनुदिशनं म्हणून ती प्रवर्धते. खाण्याची वस्तू आहे, खाण्याची वस्तू आहे, ती खाल्ली का हे विचारलं तर ते ठीक आहे. तू असं काही विचारतेस तू माती खाल्ली का? निघाला माती खाईन. हे नाही खाल्ली माती. पहिल्याच झटक्यात त्याने आरोप फेटाळला. पोरं सांगतात, तरी म्हणलं हे कापळ आले. आई तुला माहिती नाही, मी घरातून आलो ना, माझ्या अगोदरच हे एकत्र जमून यांनी माझ्या विरोधात षडयंत्र तयार केलं होतं. आल्याबरोबर मला चौकडून घेरलं आणि मला विचारलं, कृष्णा तू आम्हाला खाऊ घालतो का आम्ही तुला खाऊ घालायचं? मी खाऊ घालतो बा तुम्हाला. काय खाऊ घालायचंय? लोणी. ठीक आहे. मी घरी जातो आणि आईला विचारून लोणी घेऊन येतो. तुझी आईला चेंगट आहे म्हणे. ती दिली एवढं एवढं वाटीत लोणी आणि आम्ही एवढे एवढे, आणि ते एवढा एवढा तुकडा काय पोट भरणार आहे? चोरून आणायचं आणि पोटभर खाऊ घालायचं. मी म्हणलं बाबा आता सज्जन माणूस आपण चोरी कसं काय करायचं?
आपल्यासारख्याला चोरी कशी काय शोभा देवा, चोरी करणं पाप आहे ते दंडो नरो भो, आपण चोरी नाही करणार. मग त्यांनी सांगितलं तू नाही चोरी करून आम्हाला खाऊ घातलं की आम्ही तुला खाऊ घालणार. ते म्हणे तुम्ही काय खाऊ घालणार, मग आता काय खाऊ घालतो. पण ते पळाले, म्हणजे यांना लोणी नाही खाऊ घातलं की ते मला मार खाऊ घालणार असं त्यांनी अगोदरच ठरवलेलं होतं. तुझ्याकडे गेले, तुला सांगितलं, बरं सांगितल्यानंतर काही पुरावा, काही साक्षी, काही हे तर पाहायला पाहिजे ना. खुशाल दंडा उचलला तू बी आणि मला विचारते माती खाल्ली का. मी घ्यायला माती खाईल, मला काय कमी आहे सांग ना. मला माती खायला दुसरं तू काही कमी करते का खाऊ घालायला. आई तू सांग, तू काही कमी करते का. यशोदेला वाटलं हे बी खरं आहे बा. नको म्हणेपर्यंत आपण त्याला खाऊ घालतोय, म्हणजे माती कशाला खायला बरं. माती खाण्याची काय वस्तू आहे का. मग समोर पाहिलं, खरंच पोराने एखाद वेळा असं केलं काय की बलराम दिसला. बलराम तो जवळ आला. काय आहे, कृष्णाने माती खाल्ली असं पोरा म्हणतात. तो येत होता. हो. मग तू पाहिलं. हो मी माझ्या डोळ्याने पाहिलं आई. या ना माती खाल्ली. मग पोराचं पारडं जड झालं. पोराचं पारडं जड झालं. यशोदेच्याही लक्षात आलं पोरं भक्त आहेत आणि भक्त नाही खोटं बोलत. प्रसंगी देव खोटं बोलेल, देव भक्ताला खोटं बोलायला लावेल. भक्त नाही खोटं बोलत, भक्ताने खोटं बोलू नये. भक्तांनी खोटं बोलणं म्हणजे वेश्येच्या अवलादीचं होणं. कारण आपण माळ घातलेली आहे, माळ, आणि ती माळ पांडुरंगाची आहे. पांडुरंगाचं स्वरूप सत्य आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आणि त्या सत्य स्वरूप पांडुरंगाची आपल्या गळ्यात काय आहे, माळ आहे. म्हणजे सत्याचे आहे आपण. माळ घालून जर आता सरळ सरळ हा काय आहे, व्यभिचार आहे ना. माळकरीने खोटं नाही बोलावं, माळकरीने खोटं नाही बोलावं, नाही तर मग काढून टाकावं मग खोटं बोलावं. माळकरीने खोटं नाही. पोरं बघतायत ते कसं काय खोटं बोलते. बलराम म्हणतो ते खरं आहे. कृष्णा तुझा भाऊ सांगतोय, त्यानं पाय आपटला. आई साक्षीदार कोण करावं हे तुला कळतच नाही. भाऊ बनकीत कधी विचारू नये पोरगा कसा आहे ते. अगं ते उन्याचे वाटेकरी असतात. ह्यो बळ्या सतत मला पाण्यात पाहतो. का रे बळे, तू याला सतत पाण्यात पाहतो. तो म्हणे तो पाण्यातच झोपतो, तुम्ही कुठं पाहू त्याला. विठाला 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 विठाला. आता पुन्हा यशोदा द्विविधेत पडली. महाराज त्याने माती खाल्ली की नाही. कृष्णा खरं सांगतो माती खाल्ली की नाही. तू लागला की यशोदेच्या असा खालून वरून खालून वरून. काय रे म्हणे काय पाहतो, तुला काय एडी दिसायला लागली. तो म्हणला मला संशय यायला लागला. तुला का संशय येतो. तुला मी 2-3दा नाही नाही म्हणलं तरी पुन्हा पुन्हा विचारते, पुन्हा पुन्हा विचारते. तेव्हा तुझ्या काही डोक्यावर वगैरे परिणाम झाला का. माती खाल्ली, माती खाल्ली का. माती खाण्याचीच वस्तू नाही ना गाई. यशोदेने सांगितलं कृष्णा तसा काही भाग नाहीये, हा सवयीचा परिणाम. खाणारी माणसं खाण्याचीच वस्तू खातात असं काही नाही. ज्याला खायच्या सवयी लागलेले रोडची खडी खातात, डांबराचे आखे, ब्यालरचे ब्यालर खातात, साखरेचा रिकामा बारदाना मळी एका गावच्या सरपंचानी अख्ख्या गावाला मंजूर झाले संडास खाऊन टाकले. तेव्हा खाण्याची वस्तू आहे की नाही हे नको सांगू. सवयीचा भाग आहे तो, सवयीचा. कशातलंही खातात आणि कुठं खातात. ज्याला सवय लागलेली आहे त्याला कुठंही नाही. आम्हा महाराज एक असं रोडवर एक पोलीस, रोडवरचं ते पांढरं का त्याला काय म्हणते
ट्रॅफिक. तिथं जास्त त्याच्या तक्रारी यायला लागल्या म्हणून त्याला तिथून काढलं आणि एका संडासावर नेमलं संडासाचं सुरक्षा करण्याकरता. त्याने महाराज सगळं पाणी एका ड्रममध्ये ठेवलं. कोणत्याही संडासात जायचं असलं तर तिथून पाणी घेऊन जायचं आणि पाणी बादली भरायचं म्हणलं त्याला काढा 10 रुपये. खायचीच ज्याला सवय लागलेली आहे तो कशा तो खातो कुठं खातो तसं काही भाग नाहीये. तू माती खाल्ली की नाही हे सांगतो. म्हणला आई मी नाही माती खाल्ली. आता काय करता बरं. काही पुरावा असल्याशिवाय कसं काय शिक्षा द्यायची हो. नुसते लोक म्हणतात म्हणून काय. लोकांचं काय. लोक असं म्हणतात आणि तसं म्हणतात. लोकमान्यतेला फार महत्व पारमार्थिक माणसाने देऊ नये. लोक तैसा ओक धरिता धरवेना. तो काय म्हणे आता ऐका वचन तेजोनिया. महाराज लोक लय चांगले म्हणले म्हणजे आपण चांगले होत नाही आणि लोक वाईट म्हणले म्हणजे आपण वाईट होत नाही. जो माने तो देईल काही न माने तो लय मूर्खपणा आपल्या समाजाचे. लोकमान्यतेला फाजील अशा प्रकारचं महत्व दिलं जात आहे. वास्तवतेला महत्व द्यावं. वास्तवतेला. विठ्ठल 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 यशोदेला जाऊ द्या. पोरं काय म्हणतात बळी काय हा म्हणतो काही प्रश्न नाही. यानं माती खाल्लेली असेल तर माती तोंडात कुठं ना कुठं चिकटलेली असणार आहे. कृष्णा तू माती खाल्ली नाही. अजिबात नाही. आकर. याला वाटलं आता आले का पंचायत. कारण त्यांनी खाल्लेली होती. हा म्हणल्यानंतर ती तर खोटं बोलणार नाही. तो म्हणला पण मी माती खाल्लीच नाही तर आ करायचा काय प्रश्न आहे. यशोदा म्हणते हे मीही तेच म्हणते की तू खाल्लेलीच नाही तर आ करायला काय अडचण आहे. कर नाही त्याला डर कसला. आ कर. म्हणला मी नाही आ करत. मग मात्र यशोदा मातेनं दंडाचा आधार घेतला. कृष्णा तू आ नाही केलं तर तोंडावरच अशा प्रकारचे छडी मारण. आ कर आ कर. तुझं का नाही नाही नको मारू. नाही नाही आ कर ना. तुला मारायची भीती वाटते ना. आ कर ना. आई लय तावात होती. हा घाबरल्यासारखा करत होता. पण मनात म्हणत होता ही मॅडम स्वतःला काय समजते का नाही. जसं हिला वाटतंय की ही माझी आई आहे आणि मी तिचा. अरे येडी हळद. तो बापाचा बाप आहे. मी सगळ्या जगाचा बाप आहे आणि मला अशी टिपरू दाखवते होय. काळ मला पाहिल्यानंतर घाबरतोय आणि तू टिपऱ्यानं मला घाबरायला लागलीस. आणि मग महाराज त्यांनी हे तोंड उघडलं. केलं आणि यशोदेने आत पाय. चक्करच आली यशोदेला. चक्करच आली. 11 वाजले म्हणून नाही. 11 वाजत आले म्हणजे 11 वाजले म्हणून नाही. महाराज तोंडात दिसलंच दृश्य तसं. काय वयातीने उगारली काठी. उगारली काठी. उगारिली काठी. त्यांनी आ केलं. आत पाहिलं आणि यांनी ब्रह्मांडाची कॅसेट टाकली त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 14 भुवन आहेत. खाली 7 आणि वरती 7. नाही का. अतल वितल सुतल महातल रसतल आणि पाताळ भूर भुवर स्वर महर जनलोक तपलोक आणि सत्यलोक अशा प्रकारचे 14 भुवन. लागलं फिरवायला. पूर्वी होते महाराज ते पिक्चर. आता नाही राहिले ते. जत्रेत गेलं का एवढं डबडं राहायचं आणि मग त्यांनी ते असं डोळ्यात पाहिजे त्याने ते असं वरून ती फिरवायची ते मधलं ते दिसायचं.
त्याच्यात ते रशियाचं आणि युक्रेनचं युद्ध झालं आणि एकदम बॉम्बस्फोट झाला. माणसं सगळे घरून दारून उडाले. यशोदा आई केलं आणि खाली बसले. चक्कर आल्यासारखी झाली. यांनी पुन्हा तिच्यावर कृपा केली. चक्कर गेली. गळ्यात हात टाकला. आई मी नाही खाल्ली ना माती. मग तो पेपर सुद्धा तपासला नाही महाराज. नाही कृष्णा तू खाल्ली नाही माती. तिनं परवानगी दिली पण तू कोबाऱ्या म्हणतात देवा आता कसा घाबरल्यासारखं तू केला होता. आठवतो ना तुला. देखील अशी माती खाता विठ्ठल विठ्ठल. दुसऱ्या लीलेची आठवण करून देतात. दहावी आणि बांधी माता. आईनं ज्या वेळेला दहाव्याने तुला बांधलं त्यावेळेस काय घडलं होतं. त्यावेळेस असं घडलं सकाळी खेळण्याकरता म्हणून सगळे पोरं एकत्र झाले. रोजच होत होते. एकत्र झाले की मग तिथं ह्याने विचारायचं की आज कोणाच्या घरी निमंत्रण. म्हणजे दोन्ही कोणाच्या घरी करून ठेवलेलं आहे. पोरांनी सांगायचं आज आमच्याकडं आज आमच्याकडं आज आमच्याकडं. रात्री तो कार्यक्रम करायचा. यांच्या जरा चॅप्टर होता. म्हणजे याच्या पार्टीत राहून सुद्धा विरोधी पक्षाचं काम करायचं. हाला याला थोडं जायला उशीर झाला. तोपर्यंत सगळे जमलेले होते. त्यांनी विचारलं का रे आता चेअरमन आल्यावर विचारील कोणाच्या घरी. मग कोणाचं सांगणार. तो म्हणला माझ्याकडं. तो म्हणा काय आहे तुमच्याकडे. तुमच्याकडे रे 3-3 4-4 पंक्ती झालेल्या आहे आपल्या. चेअरमनच्या घरी काय वनवा लागलेला आहे. एकदा तरी हरव हरव आज विचारलं त्याने आज कोणाच्या घरी. सरळ नंद बाबाचं नाव सांगायचं. सगळ्याला लय आनंद झाला. गरज राव आणि सगळ्यांनी ठरवलं. हा आला. हा बोला आज कोणाच्या घरी. सगळ्यांनी आज नंद बाबाच्या घरी. सगळ्यांचा रोग पाहिला. कृष्णाला आनंद झाला. वा ठीक आहे म्हटले आज आमच्या घरी. मग आमच्या घरी रात्री जायची काही गरज नाहीये. दिवसा कार्यक्रम. ती म्हणे तुझी थिरडी तिचं मी पाहतो तुम्ही काळजी करू नका. झालं महाराज. फक्त एकच आहे. मोठा वाडा होता नंदबाबाचा. महाद्वार असं हायवेला होतं पुढच्या मोठ्या रस्त्याला. आणि दोन्ही बाजूला बोळे होत्या. कोटी घर ज्या बाजूला होतं त्याही बाजूला बोळे होत्या. त्यांनी सांगितलं हे पा हळूहळू चालायचं. कुणाच्या लक्षात नाही येऊ द्यायचं की हे कुठंतरी चाललेले डाका घालायला. आपलं चालले शाळेत हळूहळू चालायचं. आणि खिडकीजवळ येऊन सगळ्यांनी उभा राहायचं. त्यांना तिकडून पाठवलं. हा मुख्य द्वारातून मध्ये गेला. इकडं पाहिलं तिकडं पाहिलं. आई स्वयंपाक घरात नाही. झाडून काढत नाही कुठं नाही. पाहत पाहत तो कुठे घर तिथं गेला. तो यशोदा तिथं. तर काय करते पाहिलं तर महाराज एवढा मोठा माठ त्याच्यात दही टाकलेलं आहे. आणि घुसलं आणि त्याला वाटलं. आणि हे पहिलं सुंदरते ध्यानच चालू आहे. पुन्हा बुवा यायचा आणि त्याची चाल व्हायची. त्याच्यावर निरूपण अरे बापूर कोर बाहेर बसतील. काहीतरी करून आईला इथून काढायला पाहिजे. गेल्याबरोबर हात धरला. आई कृष्णा अरे लोणी तुला आवडतं ना. तो म्हणला आई मला भूक लागलेली. मला 5 बराच मोठा होईपर्यंत पेत होतो. मला 5. तो म्हणजे थोडं एवढं लोणी येऊ दे ना. तो म्हणला आई तुला मी आवडतो का लोणी आवडतं. बाकीचं काही नाही. तू मला एक सांग तुला मी आवडतो का लोणी आवड. अरे तू तुझ्याकरता लोणी आहे म्हटलं. मग मला 5 पहिलं. शेवटतीनं ते काढून ठेवलं. रुई त्यात खाली बसली. मांडीवर घेतलं. त्याला पाजायला याला प्यायचं नव्हतं. त्या कोटी घरातून आईला बाहेर घालवायचं होतं. कोटी घराच्या समोरच्या बाजूला स्वयंपाकघर होतं. आणि तिथं त्या दिवशी काढलेलं दूध तापायला ठेवलेलं. यांनी त्याला फोन लावला. हॅलो. आता मालकाचा आवाज पाहिल्याबरोबर त्या तिथे दंडवत दंडवत. काय आज्ञा आहे. काय काम चालू आहे. काही नाही. दूध तापवायचं काम सांगितलेलं आहे साहेबांनी. किती डिग्री सेल्सिअस तापमान वापरताय. आता मॅरेज तर जर त्याचं दही करायचं असेल तर एकदम मंद आहारावर काय केलं पाहिजे.
दूध असं 2 तास तापवायचं महाराज, असं लाल दूध होतं, असं खरपूस खायला लागतं. काय सांगू तुम्हाला आता. आणि मग ते कोमट होऊ दिलं आणि त्याच्यात जर दही टाकलं, असं दही बनतं. रेल्वे त्याच्याहून गेली तरी बाजूला सरकत नाही. आपलीकडचे दही राहते बरेच, ते गॅसवर तापवते, अर्ध पाणी ना अर्ध दूध, ते खळखळ उकळत आणि त्याच्यात ते टाकलं पार्टिशनच्या गावासारखं, पाणी पाणी एकीकडं आणि ते तसं घट्ट घट्ट इकडं. तसं दूध तापवत कमी कमी चालू आहे. 150 ते 160 पर्यंत चालू आहे. डबल वाढवा. मालकाचा हुकूम झाला. महाराज एकदम अग्नी भडकला, एकदम वाढलं. वाढू नये असं नाही, सगळ्यांचं वाढावं, एकदम नाही वाढावं. का एकदम वाढलं की उतू जाण्याची शक्यता असते. उतू जाणे लोकसभेत एकदम वाढल्यामुळंच उतू गेलं. मग कुंडली वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकदम वाढल्यामुळं दूध काय झालं, वर गेलं वर गेलं वर गेलं. वर म्हणजे लगेच वर नाही गेलं, माठ वरून ते खाली विस्तवात. त्याच्यावरही विद्वान लोकांनी बरेच अशा प्रकारचे त्याचे भाव काढलेले आहेत. दूध आणि उडी का टाकली. दूध आणि उडी एकाने असं सांगितलं त्याच्याकरता टाकली की आपल्याला देवाची सेवा मिळेल, आपला देव अंगीकार करील म्हणून देवाच्या घरी आलं ते. आणि महाराज ह्यो बाहेरचंच खात होता, घरचं खातच नव्हतं. ते म्हणे इथं येऊनही देव आपला काय करत नाही, स्वीकार करत नाही, तर कशाला जगायचं, आत्महत्या करून टाका. देव जर आपला अंगीकार करत नसेल, दुसरा म्हटलं असं नाही, आत्महत्या म्हणून नाही केली, पण याचा अर्थ आपला देव स्वीकार करत नाही म्हणजे काहीतरी दोष आहे. आणि दोष घालवायचा असेल तर अग्नीत अशा प्रकार. जाऊ दे आता, वास तिकडे गेला, कारण 11:30 पर्यंतच कीर्तन आहे. 11 वाजलेले, पहिलंच चरण चालू आहे. दूध, अग्नीत गेलेला वास यशोदा मैयापर्यंत गेला. महिला मंडळाचं घ्राणेंद्रिय अत्यंत तत्पर राहत. भाजीच्या वासावरून त्यांच्या लक्षात येतं भाजीत मीठ कमी आहे का जास्त आहे, वासावरून. काही असे रसज्ञ आहे महाराज, जेवल्यावर त्यांना विचारलं पहिलं कळतच नाही, दुसऱ्याने मीठ घेतल्यावर घेते. आमच्या आश्रमामध्ये एक विचित्र पोरग होत आणि ते बोलाय कळत नाही मीठ. आणि मग ते बरोबर बसलं की अरे मीठ किती काय कमी आहे, मीठ आण रे. नुसतं घ्यायचं, टाकायचंच नाही. टाकल्याचं काय करायचं, ऍक्शन करायची. त्यांनी टाकायचं, ते पहिलंच जास्त झालेलं पुन्हा खरड होऊन जायचं. म्हणजे बरेच लोक असे, सगळे नाही पण बरेच लोक असे की त्यांना मीठ, रसज्ञ माणसं, रसज्ञ थोडेच असतात महाराज. महिला मंडळाचं यशोदेला वासाला अग्नीत दूध गेलं, दूध उतू गेलेलं हे लक्षात आल्याबरोबर महाराज कृष्णाला पाचता तिनं खाली ढकललं. त्याला विचारलं बी नाही, मग सरळ खाली ढकललं आणि पळाली स्वयंपाकघराकडं. अरा त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. या दुध्यानं आईच्या प्रेमात वाटणी केली. जे आईचं सगळंच्या सगळं माझ्यावर प्रेम होतं ते ह्या दुधाने वाटून घेतलेलं आहे. माझ्यावर माझ्या भक्ताचं प्रेम पाहिजे. माझ्या भक्ताच्या प्रेमात जर कोणी वाटणी करत असेल तर त्याचा वंश नाही ठेवणार. त्यांनी ठरवलं की याचे सगळे संपले पाहिजे. म्हातारा म्हातारी त्यो आणि पोरं बाळ, म्हातारा म्हातारी त्यो आणि
पोरं बाळ विठाल विठाल तीन पिढ्या, दूध पिढी, दही पिढी, लोणी पिढी, तीन पिढ्या आहेत. तिकडं अग्नीला सांगितलं हा आणखीन डबल. इतकं वाढलं महाराज त्या याच्यात काहीच राहिलं नाही, सगळं खाली पडलं. मडकं इतकं तापलं की सगळं दूध त्याला चिटकून करपून गेलं. यशोदा तिथं जाईपर्यंत खलास. समोर माठामध्ये दही होत, त्याच्याकडे पाहिलं ते थरथर कापायला लागलं. घेतला महाराज पाटा. कशाला म्हणतात पाटा माहिती आहे ना? पाट नाही, पाटा. पाटा मिक्सर नव्हतं त्यावेळेला. बारीक करायला असा एवढा मोठा दगड असायचा सपाट, त्याला काय म्हणायचे पहिले? पाटा. आणि ते ज्याने वाटायचं त्याचं नाव वरवाटा. तो वरवाटा नाही, पाटा उचलला दिशे समोरच्या माठावर तुकडे तुकडे झाले. महाराज ते दही हे शाळेत सुटलेली पोरं कशी पळते, सगळ्या खोलीत पसरलं, सगळ्या खोलीत. तेवढंच नाही, तिसरी पिढी राहिली होती. लोण्याचं ते मोठं अशा प्रकारचं भांड उचललं, खिडकीत बसला. पोरं सावधान, धर गोळा की फेक, धर गोळा की फेक, धर गोळा. एवढ्याला गोळा लोण्यात ज्याच्या हातात पडला तो तृप्त होऊन जायचा. पोरांनी सांगितलं बस आता. लोणी शिल्लक होतं. माकडं बोलावले महाराज. माकडं लय विचित्र आहे माकडं त्या वृंदावनातली. तिथं जर चष्मा किंवा टोपी घालून चालला ना, ते मागून कवा वर चढते कवा काढून घेते, काही कळतही नाही. घ्या घ्या, माकडाच्या हातात एवढ्याला गोळा. इकडे यशोदा गेली, सगळं दूध उतू गेलं होतं. ते भांड काढलं, धुतलं. नाराज झाले कारण त्या दिवशीचं सगळंच्या सगळं दूध. नाराज अंतकरणाने पुन्हा कोटी घरात आली. पाय टाकल्याबरोबर गार लागलं. समोर पाहिलं जसं काही दंगल झालेला रस्ता, खापराचे तुकडे. पूर्वी काही फरशी नव्हती त्याच्यामुळं ते पाणी पाणी तर थोडंफार होतं, ते जिरलेलं. वर दह्याचे ते हे. पण मग तिच्या लक्षात आलं हे कुणी केलं? कृष्णाने. कारण सगळ्या गावातला रोजच बोबाट होता ना, कृष्ण मटक्या फोडतो, कृष्ण मटक्या फोडतो. तिला खरं वाटत नव्हतं. आज घरीच कार्यक्रम केला. मग नाराजीचं जागा क्रोधाने घेतली. इकडं तिकडं पाहिलं, कुठं दिसना गेला कृष्णा. तिथंच देवळीत होता. तो म्हणला मी दिसण्याकरता प्रेम लागतं. क्रोधाने दिसत महाराज आतच असतो, पण ज्या आत काम आणि क्रोध आहे त्याला आतला दिसत नाही. जवळी असत तिला वाटलं कुठंतरी बाहेर गेला काय की म्हणून बाहेर चौकड पाहून आली. आता जिथं आहे तिथं दिसला नाही, बाहेर काय दिसणार आहे? पुन्हा आत आलेले. तोपर्यंत त्यांचा कार्यक्रम संपलेला होता. कृष्णा, तो म्हणला ए साहेब मी तर आहे. कृष्णा लोण्याचं भांड मोकळं झालेलं. तिनं खिडकीतून बाहेर पाहिलं, माकडाच्या हातात एवढ्याला गोळा. कृष्णा काय करतो? पगार वाटतो. काय करतो? पगार वाटतो. कमाल आहे कृष्णा. अरे यांनी तुझं काय काम केलेलं आहे? आई आई यांनी माझं अशा वेळेला काम केलं, आणि ते काम केलं की ज्या वेळेला द्यायला माझ्याजवळ काहीच नव्हतं. झाडाचा पाला खायचे आणि माझ्याकरता युद्धाला उभे राहायचे. राणीच्या पाल्या नेवाने करे लंकेश्वरा. यशोदा धावलेली. धावल्यानंतर याने उडी मारली, पळाला. तो पुढं, यशोदा माग बाहेर गेलेला आहे. सगळ्या रस्त्यातून यशोदा थकलेली, घाम आलेला, पदर पडलेला. बाकीच्या गवळून सांगितलं यशोदा माया काय झालं? धरू लागा म्हणे याला. अख्ख्या गोकुळातल्या गवळणी धरायला. महाराज हा योग याला धरला जात नाही. आज या तप्याला सापडत नाही. किती काही चाली म्हणू म्हातारे झालेत. कीर्तन
चिंतन करू करू फार बेजार झाले. त्यांना येते या गवळणीला कुठं सापडणार. राजेनं पाहिलेलं आहे, आई त्रस्त झालेली आहे. राजानं प्रार्थना केली, प्रभू आम्हाला त्रास देतो ठीक आहे, आम्ही मान्य करतो, पण आई म्हणून अशा प्रकारचं जिला तूच मान्यता दिलेली आहे, तूच जर असा आई बापाला त्रास दिला तर पुढं लोक काय करतील. थांबला बुवा, तो थांबला आणि हिनं धरला. मग धरला म्हणे, तो थांबला, धरलेला आहे. मग काय धरून घरी आणलेला आहे. सगळ्या गवळणी आलेल्या आहेत. यशोदेलाही खूप राग आलेला होता. आता याला शिक्षा करायची, पण शिक्षा काय करायची. महाराज मारणं हे तर यशोदेलाही जमत नव्हतं. खूप प्रेम होतं, पण पोराच्या खोड्या तर कमी झाल्या पाहिजे. काय करावं असं चिंतन करत असताना समोर तिला वर काढलेलं एक उखळ दिसलं. मराठीमध्ये आपण त्याला उखळ म्हणतो, हिंदीमध्ये त्याला खल म्हणतात. हा खल आहे, तो खल आहे. त्याला बांधून टाकायची तिच्या मनामध्ये इच्छा झाली. आणि मग दावी आणि बांधी माता. तिथं लयच पुढं नाटक झालेलं आहे. आता मी नाही सांगत पुढचं, आपल्याला सगळ्याला माहितीच आहे, पण टाईम आहे तोपर्यंत करायचं राहत. देव आठवतं ना तुम्हाला, जवळ आई दाव्याने बांधित होती. सगळं आठवते. आणि मग ते बांधलं तरी ते विमला अर्जुन मोडले. खोड्या काही थांबत नाही. गावातल्या सगळ्या गवळणींनी तक्रार केली. मोर्चाच घेऊन आले अवघ्या मिळून गवळणी. शेवट नंदबाबाच्या कानावर घातला. हाही मोठा झाला होता. नंदबाबांनी सांगितलं, कृष्णा आता तो मोठा झाला ना. तो म्हणला पण अजून 22 वर्षाचा नाही झालो. अरे ते नाही, राळ्यांनीत कुठं तसला विषय काढत राहतोय. म्हणजे शाळेत जाण्याचं वय झालं. हा म्हटले बाबा आपण गोपालक आहोत, आणि गोपालकाची शाळा ही गाई चारायच्या खांद्यात वासरं घेऊन जायचं. कृष्णाला आनंद झाला. सगळ्या पोरांना सांगितलं, पोराव आता उद्यापासून आपण वासरं चारायला जायचे. आणि दुसऱ्या दिवशी निघालेले. कसे निघाले. जाळी घेऊन कांबळे काठी, जाळी घेऊन कांबळे काठी, जाळी घेऊन कांबळे काठी, जाळी घेऊन कांबळे काठी, गाई बळी धेनु काठी, गाई बळी धेनु काठी, जाळी घेऊन कांबळे काठी, वेणू पाठी, गाई वेणू पाठी, जाळी घेऊन कांबळे काठी, जाळी घेऊन कांबळे काठी. जाळी कशा करता. भाकरी ठेवण्याकरता. तसं पूर्वी वारकऱ्याच्या जवळ पडशी असायचे महाराज. पडशीचं दोन्हीकडे पुढं काही सामान आणि मागं काही सामान. आणि मग ते डोक्यावर किंवा खांद्यावर टाकले की हात टाळ वाजवायला हात मोकळे राहायचे. तसं जाळी, कांबळी म्हणजे घोंगडी अशा प्रकारची वस्तू आहे. खाली टाकायचं म्हटलं तरी चालते. पाऊस आला तर अंगावरही घेता येते. थंडी वाजली तर पांघरायला अशा प्रकारचे काम असते. पडायचं असलं तर अंथरूण, सगळ्या प्रकारचं. कांबळी, जाळी घेऊन कांबळी. हातामध्ये काठ्या असायच्या. सगळ्यांच्या हातात काठ्या असायच्या. त्या काठ्याचा उद्देश असा असायचा की गाईने घाबरावं. मारायचं नाही, पण मग मारल्यासारखं दाखवायचं अशा प्रकारचं काठी. आणि वेणू पाठी, मुरली अशी कमरेला खवलेली, अशा या स्वरूपामध्ये जाळी घेऊन कांबळी काठी, गाई वळी. आणि भगवंतानी मग त्या गाई राखायच्या, गाई वळायच्या. पण हा जगत पिता आहे,
तो नंद आणि यशोदेचा बाळ कसा झाला तुकोबाराय म्हणतात भावाची शक्ती. मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, मोठे भावार्थाचे बळ, देव झाला त्यांचे बाळ, देव झाला त्यांचे बाळ, जाळी घेऊन कांबळी काठी, जाळी घेऊन कांबळी काठी, देव झाला त्यांचे बाळ, देव झाला त्यांचे बाळ, साडी घेऊन कांबळी काठी, साडी घेऊन कांबळी काठी. ही भावाची शक्ती आहे, भावाची. भावा पुढे बळ नाही कोणाचे, होय भक्ती केला तैसा. तर ही भावाची शक्ती असल्यामुळं सगळ्याचा बाप असणारा त्यांचा बाळ झाला होते. मग काय मोठे भावार्थाचे बळ, भाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला भक्त म्हणतात. आणि या भक्तासाठी तो काही करायला तयार असतो. तो का म्हणे भक्तासाठी देवदावे पाठोपाठे विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, बोला बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरी वरदारी विठ्ठली ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. ढोबा 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 ढोबा. अशा प्रकारे भगवंतानी गोपाळाबरोबर वस्त्रानंतर गाई चारायच्या, जगून बसल्या म्हणजे नाना प्रकारचे खेळ खेळायचे. आणि खेळ खेळून वेळ झाला, पोरांनीच तक्रारी करे झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाले आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. काम सारुनी सकळ, काम सारुनी सकळ, घे मिळाले गोपाळ, घे मिळाले गोपाळ. झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या, झाली आता वेळ म्हणते अनाशी दोऱ्या. वेळ झाली मग आ क रा म्हणजे हे वेळ होऊन 15 मिनिटं होऊन गेले. आता नाही रे भाऊ, आपण नाही आता का झाली वेळ. ठीक आहे, आणा शिदोऱ्या. गोपाळाने आपापल्या शिदोऱ्या भगवंताच्या समोर सोडाव्या. आणि भगवंतानी आपली शिदोरी, गोपाळाच्या नवविधा भक्ती ही गोपाळांची शिदोरी आहे आणि प्रेम ही भगवंताची शिदोरी आहे. असं प्रेम आणि भक्ती यांचा ज्या वेळेला मिलाप होतो त्यावेळेला भक्ती रस तयार होतो. आणि मग भगवंतानी सर्वांना असं गोल बसवावं. शुकाचार्याचं वर्णन करतात. विभ्रद वेणून जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे प्राणो मसृण कलम
तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरोदो हासय नर्मविश्वे स्वर्गे लोके विशति पूजे यज्ञ भोगपाल केली कुंडली गवरदा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय माऊली जय ज्ञानेश्वर